नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती पाळणा वगैरे लावत असते आणि डेकोरेशन करत असते. तेवढ्यात तिच्या हाताला पाळणा लागतो आणि हाताचं बोट चिरतं. तर आता सगळेजण ते पळत येतात आणि म्हणतात की काय झालं राणी? तर लगेच राणीच्या हातात रक्त येतात. तर लगेच चिकू तिकडून लगेच हातात हळद घेऊन येते. आबा म्हणतात हळद भर तिच्या बोटामध्ये म्हणजे बरं वाटेल तिला. तर लगेच चिकू त्या राणीच्या बोटामध्ये हळद भरत असते. तर इकडं जी उर्मिला आहे तिला खूप राग येतो आणि ती खूप राग त्यांच्याकडे बघत असते. तर आता इकडं सगळेजण तिथे सगळं तयार करते राणी त्या. तर आता सगळेजण तिथे येतात त्या कृष्ण जन्माष्टमीसाठी सगळेजण त्या ठिकाणी जमतात. तर आता बाकीच्या बायका येतात आणि ते सगळेजण बघतात. डेकोरेशन खूप भारी झालेलं असतं. राणी पण खूप खुश झालेली असते कारण तिला पण खूप आनंद होतो. तिची पहिलीच जन्माष्टमी असते त्यामुळं ती खूप आनंदी असते. तर आता त्या बायका म्हणतात की हे डेकोरेशन वगैरे कुणी केलं? खरंच खूप भारी डेकोरेशन केलं या तुम्ही. तर आता लगेच ती दुसरी आई म्हणते की हे सगळं आमच्या पोरांनी केलंय, सगळे पोरं मिळून हे डेकोरेशन केलं आहे. तर राणीला अजूनच उत्सव होतो आणि अजून ती हसायला लागते. तर आता चिकूला पण खूप आनंद झालेला असतो. तर दुसरी बायको म्हणते खरंच ना, खरंच भारी डेकोरेशन केलं पोरांनी हा तुमच्याल्या, असं ते म्हणतात. तर आता इकडं जी उर्मिला आहे ती पण तिथे उभा असते. दोन्ही सुनांना तिथे उभा करतात आणि तिथे आता मालती येते आणि मालती म्हणते की उर्मिला एवढं आनंद नको, तुला मी काहीतरी सांगते त्याच्याकडे लक्ष दे. तर उर्मिला म्हणते काय झालं आई, मला सांगताल का? तर ती म्हणते की हे बघ, आता मी दोन्ही याच्यात तिथं आता नवा जो पीस आहे ना, त्या पिसामध्ये बाळकृष्ण ठेवणार आहे आणि त्या बाळकृष्ण एका ज्या पिसामध्ये असेल आणि ज्या सुनाच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघल तीच या घराला वंश देईल, असं ती म्हणते. तर आता लगेच उर्मिला म्हणते असं काय आहे का? पण मी कसं ओळखू तो पीस कोणता आहे? तर आता मालती म्हणते की हे बघ, त्या पीस खूप महागाचा पीस असेल आणि त्या पिसामध्ये मी ठेवते आणि ओटी भरायला मीच आहे, त्यामुळं काळजी करू नको, मी तुझ्याच ओटीमध्ये ते बाळकृष्ण टाकेल, असं म्हणतात. आणि आता ते खेळ सुरू होतात आणि मालती त्या दोघी सुनांच्या ओट्या भरते आणि दोघी सुनांच्या ओट्या भरून आता ते म्हणतात कोणाच्या सुनाच्या ओटीत बाळकृष्ण आलेत. तर राणी वर काढते हात आणि तिच्या ओटीमध्ये बाळकृष्ण आलेले असतात. ती सगळ्यांना खूप आनंद होतो कारण राणीच्या ओटीमध्ये बाळकृष्ण आलेले असतात. हे बघून मालतीला खूप राग येतो. बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे.